महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन, अभिवादनाचे कार्यक्रम सुद्धा पार पडतात। मुंबईतील शिवाजी पार्क इथं ध्वजवंदन करण्यात आलं। यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते। जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले। यावेळी त्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक विभागामध्ये प्रगतीचा रथ पुढे नेण्यामध्ये प्रयत्न सुरू असल्याचं सुद्धा सांगितलं। छत्रपती संभाजीनगर जिल्हा औद्योगिक क्षेत्रामध्ये अग्रक्रमानं वर येत असून उद्योग वाढीस चालना सुद्धा मिळते असंही मंत्री संजय शिरसाट यांनी नमूद केलं आहे। भाजप मुंबईकडून महाराष्ट्र दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलं आहे। मुंबईमध्ये एकाच वेळी 227 ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून मुंबईतील 227 वॉर्डमध्ये जय जय महाराष्ट्राचा नारा घुमणार आहे। मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये सध्या ध्वजवंदन पार पडलं। महाराष्ट्र दिनानिमित्त नाशिकमधील पोलीस संचलन मैदानावरती जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 67व्या महाराष्ट्र स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्यात। महाराष्ट्र दिनाच्या जडणघडणीमध्ये कामगारांचं मोठं योगदान आहे असंही वक्तव्य शिंदे यांनी केलं। महाराष्ट्र दिनानिमित्त नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं। या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त तसंच विविध प्रशासकीय अधिकारी सुद्धा उपस्थित होते। महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। नागपुरात विदर्भवाद्यांनी वेगवेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी संविधान चौकामध्ये आंदोलन केलं। काळ्या रंगाचे फुगे उडवत आजच्या दिनाचा निषेध सुद्धा नोंदवण्यात आला। या विधान परिषद निवडणुकांमध्ये मतदान होणारच नाही। जरी मतदान झालं तरी समाजवादी पार्टी ही महाविकास आघाडीला पाठिंबा देणार असल्याचं वक्तव्य अबू आझमी यांनी केलं। बच्चू कडूंच्या शिवसेनेतील प्रवेशाबाबतचा निर्णय पक्षाचा प्रचार प्रसार आणि पक्षाची ताकद वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे। कडूंच्या प्रवेशावरती निश्चितच पक्षाला फायदा होईल असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे। वैभव नाईकांनी मंत्री नितेश राणेंवरती टीका केली। खरं तर नितेश राणेंनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण कुणाची तरी लाचारी करून पद घेतलेलं आहे अशी टीका वैभव नाईकांनी केली। गडचिरोलीमध्ये सामूहिक वन हक्क जमिनीचा उत्पादनक्षम वापर वाढवण्याचे निर्देश ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी दिलेले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या आढावा बैठकीमधून त्यांनी याबाबत नियोजनाच्या सूचना सुद्धा दिल्या। शिंदखेडा नगरपंचायतीमध्ये बांधकाम आणि पाणी पुरवठा विभागाची संपूर्ण महत्त्वाची पूर्ण संयुक्त सभा पार पडली। या सभेमध्ये शहरातील विकास कामांवरती सविस्तर चर्चा सुद्धा झाली आणि अनेक विषयांना एकमतानं मंजुरी सुद्धा देण्यात आली। जिशान सिद्दीकींमुळे राष्ट्रवादीला मुंबईमध्ये चांगलाच फायदा होईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय। जिशान सिद्दीकी यांनी आमदार म्हणून याआधी चांगलं काम केलेलं आहे, त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी सुद्धा आम्हाला फायदा होईल असं भरणे म्हटलंय। विधान परिषदेसाठी उमेदवारी नाकारल्यानंतर आमदार अमोल मेटकरीवर पक्षावरती नाराज झालेले आहेत। अजितदादांच्या विमान अपघाताचा प्रश्न लावून धरल्याचं हे बक्षीस असेल तर आनंदाने ते मी स्वीकारतो। पक्षानं साधं विचारलं सुद्धा नाही अशी खंतही अमोल मेटकर यांनी व्यक्त केली। अमरावतीमध्ये बच्चू कडू समर्थकांचा जल्लोष पाहायला मिळाला। फटाक्यांची आतषबाजी करत मिठाईचं वाटप सुद्धा करण्यात आलं। बच्चू कडू, शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नावानं घोषणा सुद्धा समर्थकांनी दिल्या। राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांच्याकडून महाविकास आघाडीतील बिघाडीवरून निशाणा साधला गेलाय। आघाडीची बिघाडी तर कधीच झाली नाही, त्यांच्यामध्ये कुठे एकमत झालं नव्हतं। दानवेंच्या उमेदवारीवरून त्यांच्यातला विसंवाद चव्हाट्यावरती आलाय अशी टीका वाघमारे यांनी केली। सरकारनं मागे घेतलेल्या मराठी सक्तीच्या निर्णयाविरोधामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली। मनसेच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईमध्ये बॅनर लावले जाणार आहेत। बच्चू कडूंनी शिवसेनेकडून मिळणारी विधान परिषदेची उमेदवारी स्वीकारल्यानंतर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांचं अभिनंदन केलं। बच्चू कडू हे माझे चांगले मित्र आहेत, मंत्रिमंडळामध्ये आम्ही सोबत काम सुद्धा केले असंही भरणे म्हणतात। राज्य शासनाच्या प्रयत्नानं नांदेडमध्ये नवे प्रकल्प येणार असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली। नांदेडमध्ये उद्योग आल्यास शहराच्या विकासाला आणखी गती मिळेल असा विश्वासही सावे यांनी व्यक्त केला आहे।